नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये उद्गार आपल्यासमोर घेऊन येत आहे एक अनोखी शृंखला, समईच्या शुभ्र कळ्या. सिद्धहस्त लेखिका व विदुषी श्रीमती वसुधाताई परांजपे यांच्या लेखणीतून साकारलेल्या देशभक्तांच्या धर्मपत्नींची व्यक्तिचित्रे, समईच्या शुभ्र कळ्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रभक्तीच्या यज्ञकुंडात आपल्या जीवनाची समिधा हसत हसत समर्पित करणाऱ्या देशभक्तांची जीवनचरित्रे म्हणजे राष्ट्रभक्तीच्या धगधगत्या मशाली आहेत. एक पाय तुरुंगात तर दुसरा बाहेर अशा देशभक्ताशी लग्न करून त्याची सहधर्मचारिणी होणं हे तर स्वयंस्वीकृत अग्निदिव्यच होय. म्हणूनच अशा महिलांचा समईच्या शुभ्र कळ्या म्हणून गौरव करणे समर्पक ठरते. उद्गार प्रस्तुत, देशभक्तींच्या धर्मपत्नींची व्यक्तिचित्रे, समईच्या शुभ्र कळ्या. नमस्कार. हसत हसत गीता हातात घेऊन अस्सल क्षत्रिय वृत्तीने ताठ मानेने कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने ज्याने फाशीचा दोरही कंठात वरमालेप्रमाणे सन्मानित केला, स्वदेश, स्वधर्म व स्वदेश बांधवांवरील अन्यायार्थ अत्याचार कृतीचे निदर्शन करणाऱ्या रँडचा बळी जगदंबेला दिला, त्या बेडर क्रांतिकारक दामोदरपंत चापेकर यांच्या सहधर्मचारिणी म्हणजे वीरपत्नी दुर्गाबाई चापेकर. वयाच्या 13व्या वर्षी दुर्गाबाईंचा विवाह दामोदरपंत चापेकरांशी 1887 मध्ये पुण्यातच साजरा झाला. सौ दुर्गाबाई दामोदरपंत चापेकरांचे सासरे हरिभाऊ चापेकर हे वेदांती कीर्तनकार आणि उत्कृष्ट रसाळ वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. चापेकरांचं मूळ घराणं कोकणातलं तरीही ते चिंचवडला स्थायिक झाले होते. कीर्तनासाठी त्यांना गावोगावी निमंत्रणं येत. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव ही तिन्ही मुले वडिलांना कीर्तनात तबला पेटी, झांजा इत्यादी वाद्ये वाजवून साथ करत. शिस्तीचे भोगते सासरे आणि त्यामुळे दुर्गाबाईंची जीवाची घालमेल होण्याचा प्रसंग मात्र अमरावतीस एकदा घडला. दत्ताच्या देवळात हरिभाऊंची कीर्तने चालू होती. कीर्तनच काय, प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी झाली पाहिजे आणि प्रत्येक वस्तू जागच्या जागीच ठेवली पाहिजे असा त्यांचा रिवाज होता. कीर्तन 5ला सुरू व्हायचं होतं. तत्पूर्वी दामोदरपंतांना खापर्डे यांचं बोलावणं आलं. त्यांना दामोदरपंतांचं पेटीवादन फार आवडे. इथूनच कीर्तनाला जा असाही त्यांना निरोप होता. खापर्ड्यांच्याकडे दामोदरपंत गेले तर त्यांनी पेटीवादन ऐकायची इच्छा व्यक्त केली. कुणाची तरी पेटी त्यांनी आणूनही ठेवली होती. दामोदरपंत म्हणाले, मी कीर्तना वाचून इतरत्र कुठेही पेटी वाजवत नाही. बरं मग 2 पदं तरी म्हणा, असं खापर्डे म्हणाले. दामोदरपंतांनी अखेर पद म्हणायला प्रारंभ केला. इकडे दत्ताच्या देवळात श्रोत्यात दामोदरपंतांच्या पत्नीही बसल्या होत्या. साथीसाठी पतिराज आले नाहीत. कीर्तन सुरू करायची वेळ होत आली म्हणून त्यांच्या जीवाची अगदी उलघाल होऊ लागली. डोळे वाटेकडे लागले अगदी हो. इकडे हरिभाऊ आणि इतर श्रोतेही दामोदरपंतांची वाट बघत होते. 5चा ठोका पडला आणि साथीदारां वाचूनच हरिभाऊ उभे राहिले. हातातल्या झांजेच्या तालावर त्यांनी नमनाचं पद सुरू केलं. थोड्या वेळाने दामोदरपंत आले. कीर्तन उभं राहिलेलं पाहिलं आणि वरमले. न बोलता वंदन करून साथीला बसले. कीर्तन संपलं. सगळे घरीही आले. दुर्गाबाईंना वाटलं आता सासरेबुवा पतिराजांना चांगलेच फैलावर घेणार, पण तसं काहीच झालं नाही. हरिभाऊ शांतपणे म्हणाले, नियम म्हणजे नियम. तू वेळेवर का आला नाहीस? वेळ होताच मी कीर्तनाला उभं राहिलो, बस एवढंच. आरडाओरडा नाही, त्रागा नाही. दामोदर व बाळकृष्ण दोघांचंही शिक्षणात अजिबात लक्ष नसे. त्यांच्या कानावर तेव्हा वासुदेव बळवंतांनी स्वातंत्र्यासाठी चालवलेल्या खटपटींची वर्णनं येत आणि दोघांच्याही अंगात वीरश्री संचारे. आपणही असंच काहीसं केलं पाहिजे असं त्यांना वाटे. कीर्तनासाठी वडिलांबरोबर रायपूरच्या डोंगराळ भागातून जाताना दोघा बंधूंना वासुदेव बळवंतांच्या चाललेल्या धावपळीचं स्मरण झालं आणि दोघांनीही हाच मार्ग निवडायचा ठरवला.
लोकसंग्रह आणि स्वातंत्र्यासाठी पेटून उठण्याची प्रेरणा समाजाला मिळावी म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. शिवजयंती उत्सवात दोघे चापेकर बंधू फेटे बांधून हाती सोटे घेऊन खड्या आवाजात स्वरचित स्फूर्तिगीते म्हणत असत. याच काळात पण दुष्काळ आणि प्लेगनं थैमान घातलं होतं. लोकांची घरं निर्जंतुक करण्यासाठी रँड साहेबाच्या हाताखालचे युरोपियन सोल्जर घराघरात घुसून नासधूस करत, कपडे जाळत, स्त्री आणि पुरुषांची गाठ आली आहे का हे पाहण्यासाठी उघड्यावर रस्त्यावर नेऊन तपासणी करत, घरातले चांगलं फर्निचर, सोन्या रुपयाच्या वस्तू लंपास करत. त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष माजला होता. जनमत रँडच्या विरुद्ध झालं होतं. तीनही चापेकर बंधू, रानडे, साठे इत्यादींनी रँडला नष्ट करायचं ठरवलं. 22 जून 1897 व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून पुण्याच्या गणेश खिंडीत एक मोठा समारंभ आयोजित केला होता. त्याच सुमुहूर्तावर समारंभाहून रँड घरी परत जात असता रँड समजून प्रथम आयर्स्टनवर आणि नंतर रँडवर गोळीचा निशाणा साधला गेला. आयर्स्टन लगेचच मेला. रँडला काही दिवस यमयातना सोसाव्या लागल्या आणि नरकात जावं लागलं. 22 जूनला हे घडल्यानंतर 24 जूनला चापेकर बंधू मुंबईत गेले आणि वडिलांना कीर्तनात साथ करू लागले. 28 जुलैला टिळकांना अटक झाली. टिळकांना अटक होताच रँडचा खूनी तळमळेल आणि पकडला जाईल अशी शासनाची खात्री होती. तपासासाठी ब्रुईन हा खास अधिकारी आला होता. त्याच्या तपासात चापेकर बंधूंची नावं मात्र पुढे आली. आता ब्रुईननं साखर पेरणी सुरू केली. मर्दासारखं काम केलंय ना, मग भागूबाईसारखे लपून का राहावं? आपण टिळकांच्या कैदेला जबाबदार आहोत हे लक्षात घेऊन स्वीकारोक्ती द्यावी. आम्ही तुम्हाला जन्मठेप देऊन 4 वर्षात सोडवून आणू. तोपर्यंत तुमच्या कुटुंबाला दरमहा 25 रुपये पेन्शन देऊ. तुम्ही सुटून आलात की तुम्हाला शासकीय अधिकारी करू. अशी अनेक प्रलोभनं ब्रुईननं दामोदर पंतांना दाखवली. दामोदर पंतांनी ब्रुईनच्या बोलण्याला सत्य समजून स्वीकारोक्ती दिली आणि त्यामुळे त्यांना फरासखान्यात राहावं लागलं. त्यांच्या तालीमबाज देहामुळे त्यांचा छळ न होता त्यांना तुरुंगात अनेक सवलती मिळाल्या. त्यांच्या कुटुंबियांची व त्यांची भेट घडवून आणली गेली. तत्कालीन रीतीप्रमाणे दुर्गाबाई समोर असूनही बोलू शकल्या नाहीत. अश्रू भरल्या नयनांनी फक्त पाहत राहिल्या. भीतीनं थरकाप करायला लावणारं दृश्य सर्व कुटुंबियांना बघायला लागलं. पोलिसांच्या गराड्यातून दामोदरपंत येत आहेत. पतिराजांशी बोलावं म्हणून अंतःकरणात उसळी मारून उठणारी उर्मी दाबून टाकत त्या निश्चल नजरेनं पतीकडे बघत एक आगतिक पत्नी म्हणून गोठून गेल्यासारख्या उभ्या होत्या. आज दिसतायत तरी पुन्हा दिसतील की नाही? कायमचीच ताटातूट होणार का? या विचारानं डोकं भंडावून गेलं होतं. आयुष्यात भयंकर अंधार येणार. माझ्या मुलांना त्यांचे बाबा आठवणारही नाहीत अशा विचारात असतानाच पतिराज उठले व निघाले. नजरेत नजर मिसळून निघाले. त्यांना पुन्हा पतिदर्शन झालंच नाही. 18 एप्रिल 1898 सूर्योदयीच दामोदर पंतांनी अतिशय बेडरपणे हाती गीता घेऊन भारतमातेला व वासुदेव बळवंतांना वंदन करून हौतात्म्य पत्करलं. एक नवा युयुत्सू मार्ग चापेकरांच्या हौतात्म्यानं निर्माण झाला. अशा हौतात्म्यात मुरदाडांनाही धैर्याची प्रेरणा देण्याचं बळ असतं. संभाजी राजांचं उदाहरण इतिहासात असंच प्रेरणादायी ठरलं. त्याच पावलावर पाऊल ठेवून चापेकरांच्या हौतात्म्यातून पुढे 3 सावरकर बंधू या मायभूच्या साठी झुंजले. हुतात्मा दामोदर पंतांचं पार्थिव त्यांचे धाकटे मेहुणे भिकाजी बल्लाळ परांजपे यांनी ताब्यात घेतलं आणि सरकारी आदेशाप्रमाणे त्यावर बंड गार्डन स्मशानात अग्निसंस्कार केले. ही दुःखद वार्ता लगेच सर्वांना कळली, भूमिगत झालेल्यांनाही. या वार्तेचा परिणाम दुर्गाबाईंवर काय झाला असेल याची कल्पना करणंही अशक्य. भोवतालचं सारंच वातावरण म्हणजे फक्त गडद काळोखच होता. वीरपत्नी दुर्गाबाई तर कित्येक वर्ष घराबाहेर पडल्याच नाहीत. दैवाला दोष देत मूकपणे अश्रू ढाळत कोपऱ्यात बसून राहत. दुर्गाबाई दीर्घायुषी होत्या. मुलांचा भरला संसार पाहत, नातवंडांना खेळवण्याचं सुख घेत वयाच्या 85व्या वर्षी 15 जानेवारी 1959ला त्या स्वर्लोकी गेल्या.
देशाला स्वातंत्र्य मिळवून आज 75 वर्ष झाली. या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पेटवलेल्या स्वातंत्र्य यज्ञ बलिवेदीवर ज्यांनी आपल्या देहाची कुरवंडी करून समिधा म्हणून स्वातंत्र्य यज्ञज्वाला प्रज्वलित ठेवली, त्यांना सूर्यमंडल भेदून पलीकडे मरणोत्तर उत्तम गती मिळाली. पण मागे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबियांची, आई वडील, बहीण, भाऊ, पत्नी, मुले, बाळे, स्नेही, अग्निज्वाळांनी त्यांची जी होरपळ झाली त्याचं स्मरण कुणालाच राहत नाही. त्यांच्या तत्कालीन वेदना जाणून घेऊन सहानुभूती दाखवण्याचे धैर्यही कुणात राहत नाही, मग मदतीचं तर नावच नको. मात्या पित्यांनी हाय खाऊन स्वर्गाची वाट धरली. रूढी परंपरेच्या नावाखाली कोवळ्या तरुण पत्नींचे जिणे लाजीरवाणे अपशकुनी ठरले. तान्हुल यांची आबाळ झाली. मुले अन्नाला मोताद झाली, इतकी की वेश बदलून अन्नछत्रात गुपचूपपणे जाऊन जीव टिकवायची कसरत करावी लागली. स्वतःच्याच घरात नोकर म्हणून गोठ्यात राहायची वेळ आली. असे कितीकांच्या नशिबी किती प्रकारचे हाल आले, ते सर्व भोगत पुढची पिढी स्वदेशासाठी कार्यरत ठेवण्याचे उत्तरदायित्व ज्यांनी निभावले, त्या सर्व महिलांच्या तितिक्षेची मनापासून कृतज्ञता. या सर्वांना किती दंडवत घातले तरी ते थोडेच. त्यांच्या ठायी असलेल्या तितिक्षा शक्तीला शतशः वंदन. चापेकर बंधूंचं हे बलिदान अद्वितीय आहे. या बलिदानातून प्रेरणा घेऊन सशस्त्र क्रांतिकारकांनी पुढे 1947 पर्यंत ब्रिटिशांना सळोकी पळो करून ठेवलं. सावरकर बंधूंना सुद्धा चापेकरांच्या बलिदानातूनच प्रेरणा मिळाली. याच्यातील अत्यंत दुर्दैवी भाग असा आहे की त्यांच्या कुटुंबियांची नंतर खूप परवड झाली. चापेकरांचा चिंचवडमधील राहता वाडा हा जवळजवळ भग्नावस्थेत होता. पद्मश्री प्रभुणे गुरुजींनी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुढाकार घेतल्याने आज तो वाडा आपल्याला दिमाखात दिसतो आहे. चिंचवडच्या मुख्य चौकामध्ये चापेकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्या चौकाला चापेकरांचं नाव मिळालेलं आहे. हे मृत्यूनंतर अनेक वर्षांनंतर आपल्या समाजाने त्यांचं ऋण फेडण्याचा केलेला अल्पसा प्रयास आहे. पण पुणे आणि परिसरात राहणाऱ्या प्रत्येक तरुणाला माझी विनंती असेल की आपण चापेकर वाड्याला आवर्जून भेट द्या. संपूर्ण कुटुंबाने केलेल्या त्यागाचं मोल आपण शब्दात करू शकत नाही. कमीत कमी भेट देऊन आपण ऋणनिर्देश तरी पार पाडू शकतो. धन्यवाद.